हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? आशा आहे की सर्वजण मस्त मजेत असाल. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज माझा पारायणाचा 5वा दिवस आहे. 5वा दिवस कसा चालला आहे काय नाही ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ माझा आज शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा. मी व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे. मी पूजा कशी करते काय नाही सर्व मांडणी वगैरे सर्व या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते. तरी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आता वाजले सकाळचे 4. मी लवकरच उठून पूजा करते. अशा प्रकारे सर्वात आधी मी देवपूजा करून घेत आहे. सर्व देव देऊन वगैरे घेऊन मग नंतर माळा वगैरे घालून त्याला चंदन वगैरे लावून घेत आहे. हा तुम्ही म्हणसाल की देव खूप काळे आहेत वगैरे 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 सर्वांचे कमेंट येतील. सर्वात आधी सांगते की माझा हात थोडासा मला म्हणजे सांगायचं वगैरे तर ॲलर्जी आहे हाताची. साबण सोडा पितांबरी हे यूज करू शकत नाही मी. त्यामुळे मी देव वगैरे आठवड्याला 2दा घासत होते मी. पण आता मला क्लीन करायला कमीत कमी 15 दिवसातून एकदा घासावे लागतात. त्यामुळे मी सहसा जास्त नाही घासत. मी 15 दिवसाला एकदा घासते देव. कारण मला ॲलर्जी असल्यामुळे मी जास्त पितांबरी वगैरे यूज करत नाही. तुमच्याकडे कोणता असा ऑप्शन असेल तर मला नक्की शेअर करा. देव घासण्यावर डायरेक्ट वगैरे पाण्यात वगैरे टाकलं की स्वच्छ क्लीन निघून जातात असे काही वगैरे तुमच्याकडे असतील तर मला कमेंट करून सांगा. कारण पितांबरी मी सहसा जास्त यूज करत नाही. पितांबरी वगैरे जास्त यूज केलं तर मग मला 2 दिवस तरी स्वयंपाक वगैरे करता येत नाही. चिरा पडतात हाताला, सुराख म्हणजे छिद्र वगैरे पडतात हाताला. त्यामुळे मी जास्त पितांबरी यूज करत नाही. अशा मी 15 दिवसाला वगैरे घासत असते देव. त्यामुळे आता हे देव खराब दिसत आहेत. अशा प्रकारे मी सर्वप्रथम देवपूजा करून घेतलेली आहे. रांगोळी तर तुम्ही पाहिलीच असाल. देवासमोर मी रेडीमेड रांगोळी ऑलरेडी तयार करून ठेवलेली असते सणासुदीला घालण्यासाठी. आणि साईडला मी अशा प्रकारे पारायणाची सर्व मांडणी करून घेत आहे. सर्वप्रथम खालची सर्व स्वच्छता करून घेतलेली आहे. नंतर पाटा ठेवलेला आहे. त्यावरती आसन अंथरून घेतलेलं आहे. मी रेड कलरचं आसनच घेतलेलं आहे. त्यानंतर स्वामींची फोटो किंवा मूर्ती असेल तर ती आपण ठेवून घेणार आहोत. माझ्याकडे मूर्ती काही नव्हती पण फोटो होती. मी फोटोज ठेवून घेतलेली आहे. आणि साईडला स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत मी ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर पुढे कोणतंही एक फळ ठेवून घ्यायचं आहे. मी ते या पूजेला 5व्या पूजेला डाळिंब ठेवलेलं आहे. प्रत्येक गुरुवारी काही नवीन ठेवण्याचा प्रयत्न करत असते मी फळ म्हणून. या ठिकाणी मी डाळिंब ठेवलेलं आहे. त्यानंतर मी घंटी ठेवलेलं आहे. त्यानंतर चांदीच्या वाटीमध्ये मी साखर ठेवून घेतलेली आहे. आणि पिण्यासाठी मी पाणी झाकून ठेवलेले आहे स्वामींसाठी. आणि पुढे जपमाळ ठेवलेली आहे. सगळीकडे फुलं वगैरे चंदन वगैरे लावून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे मी छोटीशी रांगोळी काढून घेत आहे. रांगोळी अशीच मी ऑलरेडी रेडीमेड तयार करून घेत आहे. 11 गुरुवारला 11 मी रेडीमेड रांगोळ्या तयार करणार आहे. ती तुमच्यासोबतही मी शेअर करणार आहे. तुम्ही माझे डेली पारायणाच्या 11 गुरुवारी नक्की पाहायचा. व्हिडिओ यायला थोडेसे लेट होत जातील पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईन. माझे 11 गुरुवार नक्की मी शेअर करेन. 4 गुरुवारची माहिती मी माझ्या दुसऱ्या यूट्यूबच्या चॅनलवरती टाकलेली आहे. आता इथून पुढे मी स्वामींच्या चॅनलवरती मी गुरुवारचे पारायण टाकणार आहे. अशा प्रकारे मी मांडणी करून घेऊन नंतर मी पोथी वगैरे वाचून घेतलेली आहे. पोथी वाचताना मी व्हिडिओ केला नाही कारण व्हिडिओ करण्यासाठी कोणी नव्हतं. त्यामुळे मी इथे पोथी वाचून घेतलेली आहे. 1 ते 21 अध्याय मी वाचून घेतलेली आहेत. 1 ते 21 अध्याय झाल्यानंतर या ठिकाणी मी आरती करून घेतलेली आहे. आरती करून झाल्यानंतर पूजा पाहू शकतात कशी दिसते आहे. ही देवपूजा आणि माझे स्वामींचे पारायण अशा प्रकारे मी करून घेतलेले आहे. त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे करून नैवेद्याचे ताट मी स्वामींना ग्रहण केलेलं आहे. या ठिकाणी मी साधे सिंपलच जेवण केलेले होते. काजूची भाजी आणि चपाती आणि ककडी आणि भात अशा प्रकारे साधाच स्वयंपाक केला होता. या ठिकाणी आमचे स्वामी बाबा आधीच बसलेले असतात जेवण करण्यासाठी. हा आमचा छोटासा स्वामी. प्रत्येक गुरुवाराला मी नैवेद्य दाखवलं की हा खातच असतो. कसा वाटला काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.